नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या या पुस्तकातील परेन जांभळे यांची कृष्णधून मिलन विरहाचा रोमॅन्टिक उत्सव हे प्रकरण वाचत आहे. परेन जांभळे यांची कृष्णधून मिलन विरहाचा रोमॅन्टिक उत्सव. कृष्ण राधेच्या मिथकातून उगवताना दिसत असलेली अर्धनारी नटेश्वरातील पुरुष प्रकृतीच्या अद्वैताचा संदर्भ घेत गूढ धूसर आध्यात्मिकतेत विलोपून जात असणारी लौकिक प्रियकर प्रेयसीच्या विश्वात्मक मिलन विरहाचा रोमॅन्टिक उत्सव जगणारी ही कवी परेन शिवराम जांभळे लिखित कविता मालिका आहे. उपरोक्त त्रिविध पातळ्यांवरचा संवेदन, भावन, चिंतन यासहितचा एकजीवित अनुभव देणारी ही कविता आहे. कृष्णधून या शीर्षक प्रतिमेतून ही कविता तिचा आत्मगाभा स्पष्टपणे सूचित करीत आहे. कृष्णधून म्हणजे कृष्णाच्या बासरीची राधेला साथ घालणारी प्रीतिधुंद धून हा पहिला भावार्थ. आणि कृष्णधून म्हणजे काळी धून, दुःखधून, राधाकृष्णाच्या ताटातुटीच्या विरह वेदनेची स्मरण मरण धून हा दुसरा भावार्थ. कृष्णाने आपल्या बासरीतून कृष्णधून काढावी आणि राधेने धुंद होऊन यावे, तसेच त्याने साथ घालावी आणि तिने प्रतिसाद देत यावे, अशा प्रीतीच्या साध प्रतिसादांची अनुरागमधून हा येथील लौकिक प्रियकर प्रेयसीच्या संदर्भातला पहिला भावार्थ. आणि साधेला प्रतिसाद न मिळाल्याने वेदनाधून, विरहधून, व्याकुळधून, विलापधून हा प्रामुख्याने येथील लौकिक प्रियकर प्रेयसीच्या संदर्भातली तशी राधाकृष्णाच्या संदर्भातलीही प्रेमभंगाची शोकधून हा दुसरा भावार्थ. कृष्णबासरीच्या कृष्णधुनेच्या संदर्भात एका पाठोपाठ येणाऱ्या सरगमची आवर्तने, विविध स्वरांच्या स्वरक्रीडेची आवर्तने, एका पाठोपाठ येणाऱ्या लयतालाची आवर्तने हा अर्थ अभिप्रेत असतो. या कवितेत एका पाठोपाठ येणाऱ्या भावभावनांची आवर्तने एका पाठोपाठच्या मालिकांतून व्यक्त होत असतात. प्रीतिरंग, प्रीतिभंग हीच मुख्य दुहेरी भावस्थिती असली तरी या दोन्हीच्या संदर्भातली विविधांगी स्पंदने या मालिकांतून व्यक्त होत असतात. मिलन विरहाच्या भावस्थितीला समांतरित अशा संवेदी विरोधी लयकारीवर आंदोलत राहतात. आशयमग्न प्रतिमांच्या भाषेत विविधांगी तरल भावछटा व्यक्त करणारी ही मालिका कविता आहे. हे सर्व लक्षात घेता पानापानावर पसरलेल्या या मालिकांमधून पसरलेला उपरोक्त समग्र आशय पेलून धरणारी कृष्णधून ही शीर्षकातील शीर्ष प्रतिमा मोठी अन्वर्थक, मोठी अर्थगर्भ ठरते. राधेला झाली कृष्णबाधा, यमुनेचा ऊर आला उच्चंबळून या प्रारंभीच्या राधाकृष्ण मिथ आधारित प्रतिमांतून शीर्षकातील त्याच शीर्ष प्रतिमेचे पडसाद उमटत असतात. आणि हे अलीकडे असं काय होतंय? कुठेही उभं राहिलं तरी मला ऐकू येतंय तुझी हाक, बासरीतनं सांडावीत सूर अन राधेनं धाव घ्यावी कृष्णबनात, तसं काहीसं माझं होत नाही ना. अशा मधून येणाऱ्या त्याच मिथकातून तीच शीर्षकातील कृष्णधून गातच असते. या कवितेतील कविता अंतर्गत निवेदक आहे एक विद्ध प्रियकर. तो प्रेयसीला उद्देशून बोलत असला तरी खऱ्या अर्थाने त्याचा हा स्वतःशीच केलेला उत्कट संवाद आहे. बिंब प्रतिबिंब असं या कविता अंतर्गत निवेदकाचं त्याने केलेल्या संवादाशी नाते आहे. शेणकीत सहज खुपसलेल्या डांबाला फुटावेत धुमारे, तसे हे माझे संवाद स्वतःशीच. और sweetest songs are those that tell of saddest thought. उक्तीला अनुसरून त्याचं हे मिलन विरहाचं गाणं पूर्वजन्मीच्या वळणभेटीचं चांदणं गाणारं गंधर्व गाणं आहे. ते पूर्वजन्मीच्या वळणभेटीचं चांदणं माझ्या समग्र कवितेत प्राणभूत होणारं अवघ्या आयुष्याचं गंधर्व गाणं गाणारं.
या त्याच्या पूर्व आयुष्यातील मिलन विरहार्थ भावांचे कविता चांदण्यात रूपांतर झालेले आहे हे खरेच. कवितेचे हे सामर्थ्यच असते. या कवितेतून अधूनमधून लुकलुकणारी शब्दकळा, मर्यादित नादमधुरता, संवादी विरोधी लयावर हिंदोळणारे लयकारीचे सौंदर्य, आटोपशीर नाट्यात्मकता आणि आशयाला रूप देणाऱ्या सौंदर्यशाली प्रतिमा यामधून त्या मिलन विरहाच्या घटनांना आणि त्या त्या क्षणीच्या भावस्पंदनांना चांदण्याचा स्पर्श असलेले गंधर्व गाण्याचे रूप लागते. या प्रियकर प्रेयसीच्या मिलन विरहाच्या प्रीतिकथेमध्ये प्रत्यक्षात अनेक घटना घडलेल्या असल्या तरी त्या घटनांचे शब्दांकन या कवितेत जवळजवळ नाहीच. त्यामुळे घटनांमुळे येणारी नाट्यात्मकता आणि चित्रदर्शकता या कवितेला क्वचितच लागते. मग मी तळहातच दिला तुला अंदण, आता पुन्हा कधी, उद्या की परवा भेटायचं हे ठरवताना तू छापा काटा उडवायचा पर्याय सुचवलास तेव्हा मी केवढा दचकलो. मानेला हलकासा झोका देऊन वेणीचा झुपका टाकावा पाठीवर एवढ्या सहजतेनं तुझी पावलं ओलांडतात खुणेची मोरपिशी आडवळणं. अशी 2-3च नाट्यात्मक स्थळे येथे आपल्याला दृष्टीस पडतात. ही आटोपशीर पण वेधक नाट्यात्मकता या प्रीतिकथेच्या भावतरल रूपाला बाधा आणू नये याचं असं सुरेख भान राखते. या कविता अंतर्गत निवेदकाचा हा बहुंशी स्वतःशी चाललेला संवाद आहे. स्वतःशी बोलताना वस्तुनिष्ठ विधाने करतानाच्या सरलोक्तीत तो काव्यात्म आणि वेचक शब्दांचे भान सामान्यपणे राखीत नाही. पण दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून जेव्हा बोलले जाते, विशेषतः त्या दुसऱ्या व्यक्तीवर विशिष्ट परिणामाच्या अपेक्षेने जेव्हा बोलले जाते, त्या वेचक शब्दांची निवड केली जाते. या कवितेत हा निवेदक जेव्हा प्रेयसीला उद्देशून काही परिणामांच्या अपेक्षेने बोलू लागतो किंवा आत्मनिष्ठ भावात्मक आविष्कार करू लागतो, तेव्हा घुंगूर गाणं, चांचंद्र गाणं, केशर सांदणं, बहर प्रहर, विलोल गाणं अशी शब्दकळा जाणीवपूर्वक प्रसवते. धपापलेले निरोप, अस्वस्थ स्वप्न, अलवार माया, गांभुळलेले ओठ अशी विशेषे येथे त्याच जाणीवेने येतात. लक्ष तारकांचं अलक्ष आकाश, पुनर्जन्म की मोक्ष यांचा सोक्ष मोक्ष अशा प्रासांची चमत्कृती तिला उद्देशून बोलताना जाणीवपूर्वक साधली जाते. या कवितेच्या आकाशात शब्दकळेच्या चांदण्या अशा वेधक पण मर्यादितच, आणि त्याचं कारणही तसं स्पष्ट झालं आहे. मात्र हा निवेदक जेव्हा आपल्या मिलन विरहांकित उत्कट भावस्थितीशी संवाद साधू पाहतो तेव्हा तो नेहमीच्या सरलोक्तीतून बोलूच शकत नाही. येथे नेहमीचे किंवा वेचक शब्दही अपुरे पडू लागतात. मग तो भावमग्न प्रतिमांच्या भाषेतून बोलू लागतो. अशा वेळी या मालिकांच्या आवर्तातून प्रतिमांकित भावस्पंदने बोलू लागतात. त्या प्रतिमांमुळेच या भावस्पंदनांचं चांदणं होऊन जातं, गंधर्व गाणं होऊन जातं. या प्रीतिकथेतील या प्रियकराचा वर्तमान काळ शोकात्मक काळोख्या रातीचा आहे. अशा वेळी अचानक पूर्वजन्मीच्या पूर्वप्रीतीच्या आठवणींचा काफिला किलकिल्या दारातून आत घुसतो, त्याला बिलगतो. या साऱ्या प्रेमात आठवणींना तो अलवार मायेने थोपटतो. थोपटता बोलू लागतो, पैठणीचं रेशिमी पोत असलेलं तुझं झळाळ चांदणं अंगभर भिनलेलं. त्याच्या प्राणेश्वरीचं त्याला झालेलं हे असं पहिलं दर्शन. रेशमी पोतीचं झळाळ चांदणं तिच्या अंगोअंगी भिनलेलं आहे असं तिचं गर्भरेशीम झळाळ चांदणं रूप त्याला दिसलेलं, त्याला भावलेलं. या तिच्या पहिल्या चांदण दर्शनानंतर तिच्या पैंजणांच्या प्रासाद चिन्हांची प्रतीक्षा, तिच्या ठळक होत जाणाऱ्या अनुकूल संकेतांनी पाकळीने उमलत जाणारी त्याची स्वप्ने, त्या प्रणयाच्या बेभान लाटांवर फेसाळताना वलवायचं राहत नसलेलं भान, निसवलेल्या भातखाचरांवर अश्विनाच्या रात्री काजव्यांचा थवा चमचमावा तसे त्याच्या वाट्याला येणारे तिच्या भेटीचे क्षण, अवघ्या आकाशाला आधार देणाऱ्या लुकलुकणाऱ्या एकच क्षितिज चांदणीसारखं तिचं त्याच्या उंबरठ्यावरील ओठंगणं,
त्याला परब्रह्मासारखं अंतर्बाह्य उजळून टाकणारं तिचं त्याच्यावर विजेसारखं कोसळणं, साडीची घडी मोडावी इतक्या उत्कटतेनं तिचं त्याला बिलगणं, अशी त्याची फुलत जाणारी प्रीती त्या क्षणीच्या गर्भित भावावस्थेसहित प्रतिमांकित होत जाते. त्या प्रीतीच्या स्वप्नवाटेवर त्याच्या मनीचा चंद्र वेडाखोळा होतो. त्याच्या नाभिक मळातून एक सूर्यफूल उमलतं. देवघरातील निरांजनासारखं त्या परस्परांतून काही उजळून जातं. तिची पावलं खुणेची मोरपीशी आडवळणं ओलांडताना त्याच्या रक्तातून अबलक घोडा दौडत जातो. तो ती गात नसतानाही त्याच्या तिच्या नात्यावर गंधर्व गाणं बरसत राहतं. उचंबळून फुसांडत जाणाऱ्या नदीच्या थेंबाथेंबातील आवेगासारखा ओठांचे नवे नवे संदर्भ गोंदवणारी तिची प्रत्येक भेट त्याला नवे नवे आवेग अनुभव देते. असा अनुभवांचा ताजा आणि संदर्भ टवटवीत स्पर्श असलेल्या प्रतिमांतून बोलत बोलत हा प्रीतिभाव फुलत राहतो. आणि प्रीती रतीसंबंधित उत्कंठा, उत्सुकता, प्रतीक्षा, स्निग्धता, अनपेक्षितता, प्रसन्नता, उत्फुल्लता, उत्कटता, संतुष्टता, अपेक्षा, हर्ष, आवेग, उन्माद आदी अरूप भावरंग या प्रतिमांतून सुरूप होऊन फुलत राहतात, झुलत राहतात. अशी ही त्याने भोगलेल्या प्रीतीची भूतकालीन स्मरणे. संधी प्रकाशाच्या कोंदणात लाजरी बुजरी रिमझिम, माझ्या डोळ्यात तुझी छबी अन पायांवर नक्षत्र खुणा, तू माझ्या पायवाटेवर कातळ पाण्यासारखी झुळझुळत होतीस. हे सारे संपले आहे आता तो जो वर्तमान जगत आहे त्यामध्ये ती प्रीती धुंद कृष्णधून संपलेली आहे. आता तो जे जगत आहे ते म्हणजे प्रेमभंगानंतरच्या विरह वेदनेची काळी कृष्णधून आहे. आता या क्षणाला जगत असलेली ती धून असल्यामुळे ती अधिक आर्त, अधिक उत्कट आहे. ती प्रीती धुंद कृष्णधून कधी अन कशी आचके देत संपली ते तो आचके देत सांगतो आहे. विरही गाण्याच्या ध्रुपदावर आघात करीत स्वर उंच न्यावा, तशी तुझ्यासाठी घातलेली साद अनाम पाखरांचं गाणं दशदिशांत विरत जावं, तसा तुझा प्रतिसाद नाहीच, उलट स्पष्ट नकार सूचित करणारा उपहासगर्भ प्रश्न असा. का करावा अट्टहास मोराच्या पायात घुंगरू बांधण्याचा, आणि नंतर यापुढे भेटायचं नाही स्वप्नातही, असं तिनं बजावलं निरभ्र आकाश दाखवे. आणि ती प्रीतीमुक्त झाली. आणि त्याची अवस्था भिंतीवर हेलकावणाऱ्या रुपेरी तस्वीरीतलं एक पाखरू भुरकन उडालं आणि दुसरं विद्ध होऊन कोसळलं. आता त्यांचे नाते असे, मातीपासून तुटावं आकाश तसे आपण उभे एक एकटे. असा हा ताटातुटीचा इतिहास. आता तो जगतो आहे शोकार्त विराणी, दुःखार्थ प्रतिमांतून. निष्पर्ण डहाळीवरील सुकार पक्षी, ओहोटीच्या लाटा, फुलांच्या जखमा, कभिन्न काळोखाची घनघोर पडछाया, रानाला लागलेला वणवा, बेचिराग झालेले बहर, फाशी जाण्याआधी मोजलेले अंक, विस्कटलेले एकाकी घरटं, आसमंतातील वेडा वारा, जखमांची प्रतिबिंबे, रानझुडपात अडकलेला फाटका पतंग, कोमेजलेले खग्रास चंद्रग्रहण, किर्र रानात कृष्णगाईचा चकवा झाल्यावर चहूबाजूंनी कोंदटलेला हंबर, पाळी पाकळीत नवमलताना पडछायाचे झालेले पिशाच्च, मोरांना नाचायला केलेली बंदी, काट्या कुट्यांतून जाणारा अबलक घोडा, उपटून टाकलेले हिरवे धुमारे आदी अनुभवजन्य दुःखार्थ प्रतिमांतून तो त्याची शोकार्त विराणी गातो आहे. त्यातून तो घायाळ, उदास, एकाकी, कोमेजलेलं, कोंदटलेलं, जीवनविन्मुख विद्ध भाव प्रकटन करीत आहे. प्रीतीचा पूर्वरंग संपला आहे आणि प्रीतिभंगाचा उत्तरार्थ जगत जगत तो निराशाग्रस्त आवर्तात सापडतो आहे. यातून सुटका म्हणजे विरक्तीकडे नेणारे अध्यात्म. या विरक्त अवस्थेत पूर्वजन्मीची वळणभेट, मोक्ष, पुनर्जन्म, कोहम आदी संकल्पनांच्या चिंतनात
ही कृष्णधून विलोपित होत आहे. आपण असतो अगदी एकाकी, विश्वचक्रात गरगरणाऱ्या ग्रह नक्षत्रासारखे. अशी तत्वज्ञानात्मक भाषा आता सुरू होते. तुझ्या भेटीने मी उजळलो अंतर्बाह्य परब्रह्मासारखा. अन मी अर्धनारी नटेश्वर, पुनर्जन्म की मोक्ष अशा आध्यात्मिक परिभाषेत तो अधूनमधून बोलत आलेला असतोच. त्याच्या व्यक्तिमत्वाला हा आध्यात्मिकतेचा असलेला परतत्वाचा स्पर्श त्याच्या जाणीवेतून नेणिवेतून अधूनमधून डोकावलेला असतोच. पण आता या विरक्त अवस्थेत त्याचे अधिक खोलवरचे आत्मचिंतन सुरू होते. अनाहत ऋतुचक्राचे आकांत समुद्र लंघून भेटत राहतो आपण जन्मोजन्मी अपरिहार्यपणे. आत्म्याच्या वाट्याला आलेल्या या अपरिहार्य अवस्थेत गूढतेचा शोध घेणारे प्रश्न निर्माण होतात आणि लौकिकाची पातळी सुटून विश्वातील होत अलौकिकाच्या पातळीवरील गूढ धूसर उत्तरेही गवसू लागतात. मी कोण, कुठून आलो, कुठं जाणार, हे सारे प्रश्न सोडून दिले वाऱ्यावर. आता मी उभा आहे किनाऱ्यावर निराकाराच्या. प्रियकर प्रेयसीच्या आकारित मूर्त देहरूपाची पारंपरिक वर्णने नसलेली तशी ही विद्रोही भावार्थ कविता अशी निराकाराच्या किनाऱ्यावरून गाऊ लागते आणि त्याच निराकाराच्या घुमटातून अनाहत नादातून पुन्हा ओंकाराच्या ब्रह्माचा जन्म व्हायचा असतो हेही सांगत असते. काय झालं, कसं झालं, कधी झालं, कुठं नि कुणाकुणाचं झालं, प्रश्नोपनिषदांचं झालाय विलय, भिंगुळलेल्या दिशांना लागले डोहाळे पुनर्जन्माचे, वाफाळलेल्या उष्ण देहातनं मखमली देह अनाहतपणे झाले आदी अंत अनंत. मी तूपणाचा फिटला किनारा हुंकार एकारताना निराकाराच्या घुमटातनं फुटला कोम ओंकाराचा. अशी कृष्णधून यमुना तेरीच्या राधाकृष्णाच्या मिथकातून उगम पावलेली लौकिक प्रियकर प्रेयसीच्या लौकिक मिलनाचा उत्सव आणि लौकिक विरहाचा आकांत गात अर्धनारी नटेश्वराच्या पुरुष प्रकृतीच्या द्वैत अद्वैताचा गूढ तत्वज्ञानात्मक संदर्भ सूचित करीत निराकारातून जन्म घेत असलेल्या ओंकाराच्या चैतन्य चिंतनात विलोपून जाते आणि रसिकाला तो मज गमले विभूती माझी स्फुरत चालली विश्वा माझी असा एक उंच पातळीवरचा गूढ धूसर काव्यात्म अनुभव देत ही कविता यमुनेत कृष्णधून बुडाल्याची जाण देत विराम पावते. वस्तुतः आदी मध्य अंत अशी बंदिश नसलेले आकाशात इतस्ततः विखुरलेल्या चांदण्यासारखे हे भावतरंग आहेत. केवळ सुलभतेने या कविता मालिकांची ओळख करून घेण्यासाठी त्यामध्ये अदृश्य रूपात भावत असलेल्या ठळक घटनांची आदी मध्य अंत अशी या टिपणात बांधणी केली आहे. कवी नसलेला एखादा वाचक फारसे भाष्य न करता केवळ मौनातच या कविता मालिकांमधील सौंदर्य स्थळे न्याहाळीत या कवितेची अशी उपरोक्त ओळख करून घेत असतो. मात्र कवी प्रतिभा लाभलेले अशोक बागवे यांच्यासारखे कवी तत्वज्ञानात्मक पातळीवर जाऊन प्रस्तावनेमध्ये ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांतील संबंधित ओव्यांचे संदर्भ देत या कवितेचे आध्यात्मिक पातळीवरचे मर्म तेही खास काव्यात्म शैलीत असे उकलून दाखवतात. या कविता संग्रहात शिवशक्ती आणि कृष्णराधा ही जी दोन मिथके येतात ती उमजून घेतल्याशिवाय या कवितांचे अंतरंग निखळपणे प्रतीत होणे अशक्य आहे. शिवशक्तीचे विरागी प्रेम आणि कृष्णराधेचे अनुरागी प्रेम म्हणजे गंगोत्रीशी उमटलेल्या अलक निरंजनाची धारेची धरातलावर विस्तृत पात्रात झालेले रूपांतर आहे. शिवशक्तीच्या अबोल विरागी प्रेमाची कृष्णराधेच्या स्वरवेणूतील बोलक्या आविष्कारात झालेली ही अपरिहार्य परिणिती आहे. कवी परेन शिवराम जांभळे यांनी प्रियकर प्रेयसीच्या दोन्ही प्रतिभा पातळीवर एकाच वेळी जाऊन या कवितेची दुपेडी वीण फार सामर्थ्याने बांधली आहे. म्हणून कृष्णधून ही पारंपरिक प्रेमकविता न राहता तो चिंतनशील मुशीतून निरामय प्रकटणारा एकरूप आविष्कार ठरतो. आणि या कवितेने नादावलेले
अशीच प्रतिभा असलेले महेश केळुसकर धुंदावलेल्या रसिकतेने ही कविता ब्लरवर अशी जगत आहे, अशी भोगत आहे. आदिम वासनेच्या फुसाणणाऱ्या नदीमधून आपण वाहत जात आहोत. कृष्ण होडी घेऊन फुटला आहे आरपार. राधा पाणी होऊन शिरते आहे या होडीत. प्रकृती आणि पुरुष, मादी आणि नर, करुणा आणि हिंसा यांचं हे जीव घेणं नको नकोसं तरी हवं हवंसं वाटणारं द्वंद्व आहे. ही काही पारंपरिक राधाकृष्णाची किंवा कुणा प्रियकर प्रेयसीची कविता नाही. हे आपल्या गळ्यात नांगरून ठेवलेल्या सनातन हुंदक्यांचं गाणं आहे. स्त्री पुरुष संबंधाच्या अथांग समुद्र नात्याचा शोध घेण्यासाठी हा कवी खलाशी बनून निघाला आहे. कृष्णधून हिंकळते बेभरवशी लाटांवर. अशी ही परेन शिवराम जांभळे यांची कृष्णधून अनेक रंगी रसिकतेच्या कल्पप्रज्ञेला त्या त्या सर्जनशीलतेच्या प्रकृतीनुसार अनेकविध संभाव्य भावरूपांनी भेटत असते. धन्यवाद.